20 असे हे गजमुख आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज चाललो आहे ठाण्याला तुळजाभवानीचा दर्शन करायला. तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तुळजाभवानीला कसं जायचं मंदिराजवळ ते आपण पूर्ण बघूया व्हिडिओ. तर आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. आता ठाणा स्टेशनला उतरलो. तर ठाणा स्टेशनवरून ऑटो रिक्षाने जायचं. आता ऑटो रिक्षा बघूया शेअरिंग भेटते का नाही. काही ओटी कशाला भेटते? 100 रुपये. 100 रुपयासाठी ओटी आहे. तुळजाभवानी मंदिर. अशा प्रकारे आपण तुळजाभवानी या मंदिराजवळ आलोय. रात्र झाली, लाइटिंग आहे. तेहतीस फूट असा कळस आणि आता आरती चालू झाली आहे. मंदिराच्याच बाहेर लेफ्ट साईडला हा 108 दिव्यांचा दीपस्तंभ. भाविकांची गर्दी होत चालली आहे. हा सुंदर असा नजारा आहे तुळजाभवानी मंदिराचा, जे ठाण्याला आहे. या मंदिराचा कळस 33 फूट आहे. जे स्तंभ आहेत ते 26 स्तंभ आहेत टोटल, असे मंदिराच्या भोवती आहेत. त्याच्यावर कोरीव काम आहे. कुठला पण सिमेंट किंवा कॉन्क्रीटचा नाही, पूर्ण दगडाचा बनवलेले आहेत. सव्वीस स्तंभ आणि 20 असा गजमुख आहेत. वीस असे हे गजमुख आहेत. हे पण सगळं कोरीव काम आहे. तुळजापूरचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. तुळजापूरचा जो मूळ मंदिर आहे तुळजाभवानीचा, त्याची प्रतिकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी. हे पूर्ण मंदिर असं हे 1345 टन दगडापासून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं लाकडी नक्षीकाम केलेलं आहे. एकशे 8 दिव्यांचा दीपस्तंभ. मंदिराच्या मध्ये अशी सिंहाची मूर्ती आहे.
समोर अशी ही तुळजाभवानी आई. गर्दी तशी थोडी कमी आहे त्यामुळे शूट करायला भेटतोय थोडाफार. दरवाजाच्या वरती गणेशची प्रतिमा आहे, गणपती बाप्पा, आणि दोन्ही साईडला अशा देवीच्या मूर्त्या आहेत आणि वरती गणपती बाप्पा आहे दरवाजाच्या. आतून हा असा मंदिर दिसतो, पूर्ण असा नक्षीकाम आणि असे चारी बाजूला खांब आहेत. हे मंदिर स्थापना अगोदर हे मंदिर तुळजाभवानीचंच मंदिर होतं पहिला, पण ते लहान होतं. आता ते पूर्ण नवीन बनवलं आहे. आता नवीन बनवून 1 वर्ष पूर्ण झालेत आणि हा मंदिर बनवायला 4 वर्ष झाली. गेल्या वर्षी अक्षय तृतीयाला उद्घाटन झालं. बाहेरचे खांब आहेत त्याच्यावर नक्षीकाम जरा वेगळी आहे आणि आतल्या साईडचे खांब आहेत त्याच्यावर पण नक्षीकाम वेगळे आहे, त्याचं कोरीव काम आहे. देवीची अशी प्रदक्षिणा आहे. हे सगळं कोरीव काम आहे, पूर्ण असं दगडाचं, कुठलाही सिमेंट किंवा कॉन्क्रीटचं नाही ना. या मंदिरात कुठल्या सळ्या टाकलेल्या आहेत. जरा देवळात बसले शांत, आईच्या समोर आई तुळजाभवानी. मन असं प्रसन्न, शांत. असं हा ठाण्याचा तुळजाभवानीचं मंदिर आहे. स्टेशनपासून जर तुम्ही शेअरिंग किंवा ऑटोने आलात तर 10 मिनटं 5 मिनटं लागतात आणि तुम्ही बसने पण येऊ शकता. या मंदिराचा पूर्ण मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतो, हा पूर्ण ॲड्रेस. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं सुंदर असं हे भव्य मंदिर आहे, जे पूर्ण दगडाचं बनवलं आहे.